तर बाहेर आहे ना खूप मस्त पाऊस पडतो आणि मला आहे ना काहीतरी असं सुपी नूडल्ससारखं खायचं खूप मन करतं आहे. तर मी आहे ना आज ते काय असतं ते दार्जिलिंगमध्ये काय खातं विसरलीस. हाय एव्हरीवन, माय नेम इज सायली अँड वेलकम टू अ जर्नी ऑफ खाऊ भटकू आणि आठवणी जपू. सो आज आपण दार्जिलिंगचं फेमस ते जे तुप्पा असतो ते बनवणार आहे. मला माहिती नाही कसं बनवतात, बट स्टील एकत्र फिगर आउट करूया कसं करायचं. सगळ्यात आधी आपण एक पॅनमध्ये पाणी घेते, सॉरी कढईमध्ये पाणी घेते. थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे आणि थोडंसं मीठ ॲड करायचं. दॅट्स इट. आणि ह्याच्यामध्ये हे नूडल्स टाकायचे. आता हे बॉईल व्हायला द्यायचं नूडल्स कम्प्लिटली. आय थिंक सो हे आता झाले आहेत, सो मी हे थोडेसे स्ट्रेन करून घेते. ओके, सो हे नूडल्स माझे बॉईल करून झाले आहेत आणि मी ना त्याचंच जे बॉईल केल्यावरती ते जे पाणी राहतं ना ते थोडंसं ठेवलं आहे. हेच मी ते सूपमध्ये पण वापरणार आहे. आता नेक्स्ट स्टेप, सगळे व्हेजीजला सॉटे करायचं फास्ट. सो आता सेम पॅनमध्ये मी परत थोडंसं ऑइल घेते. तापलंय तर ह्याच्यामध्ये थोडंसं जिंजर घालते, गार्लिक थोडीशी आणि थोडंसं कांदा. कॅरेट्स, सगळे बेल पेपर्स, आणि हे सगळं मस्त असं सॉटे करायचं. जास्त आवाज केला ना हाकलून लावतील बाहेर. माझ्यासारख्या जास्त आवाज करायला जाऊ नका, 2 चप्पल भेटतील डायरेक्ट बाहेर काढतील तुम्हाला. बाहेर जाऊन सूप खायला लागेल. सगळं थोडं सॉटे झालं की आता याच्यात आहे ना कॅबेज ॲड करायचं आहे. खूपच जास्त कॅबेज. आता ह्याचं सूपसारखं आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, सो याच्यात मी हे थोडंसं पाणी घालते. हे जे नूडल्स बॉईल करतानाचं पाणी आहे तेच घातलं आहे मी. हे असं एवढं पाणी घातलं आहे मी आणि आता हे मी 2 मिनिटासाठी बॉईल करणार आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे ह्याच्यात. आता हे ऑलमोस्ट बॉईल होत आलं आहे, सो ह्याच्यामध्ये मी थोडीशी कॉरिएंडर ॲड करते. कोथिंबीर मी ॲड करायला विसरलेली, प्लीज आधीच ॲड करा. आणि बाकीचे सॉसेस म्हणजे ते लोक ना आय थिंक सो फक्त सोया सॉस घालतात त्याच्यामध्ये. मी थोडंसं विनेगर पण ॲड करते. मी 1 स्पून एवढं शेजवान चटणी ॲड करते, कारण मला तिखट खायला खूप आवडतं. सो ह्या सूपची टेस्ट अजून एन्हान्स करायची आहे म्हणून मी माझी नाही ती जिथं अक्कल वापरते आणि त्याच्यात हा मॅगी मसाला ॲड करते. मला माहिती नाही, प्लीज माझी रेसिपी दार्जिलिंगच्या त्या लोकांपर्यंत नाही पोचली पाहिजे गाईज. एकदम थोडा घालते. तो आपण 2 स्टेप्स केले आहेत. सगळ्यात पहिलं हे नूडल्स बॉईल केले आणि सेकंड स्टेप आपली झाली आहे, म्हणजे आपण ही ग्रेव्ही रेडी केली आहे. आता थर्ड स्टेपमध्ये आपल्याला एक असं चटणीसारखं बनवायचं आहे, ज्याच्यासाठी आहे ना हे रेड चिलीज असतात ना आपले, ड्राय रेड चिलीज, ते ना सोक केलेत मी पाण्यात. आणि थोडासा कांदा, टोमॅटो एकदम थोडासा घेतला आहे मी, आणि जिंजर आणि गार्लिक थोडेसे पीसेस असतात, त्याला ना आपण ग्राइंड करून घ्यायचं. सो ती पेस्ट मी ग्राइंड करून घेतली आहे. ती काहीशी अशी दिसते, काइंड ऑफ शेजवान चटणीच दिसते, पण तिचा कलर खूप छान आला आहे बिकॉज ऑफ त्या लाल मिरच्यांमुळे. आता माझ्या तिन्ही गोष्टी रेडी आहेत. माझ्याकडे हे सूप रेडी आहे, हे जी पेस्ट मी ग्राइंड केली आहे ती आहे, आणि हे बॉइल्ड नूडल्स आहेत.
तर हे सगळं यूज करून आहे ना आता आपण ते तुप्पाला एका बोलमध्ये अरेंज म्हणजे असेंबल करूया. सगळ्यात पहिलं तर सेंटरला आपल्याला नूडल्स ठेवायचे आहेत. सो हे सूप पण असं थोडंसं वरतून ॲड केलं की थोडीशी कोथिंबीर आणि ही जी चटणी बनवली आहे ती एकदम थोडीशी अशी वरती ठेवायची आहे डिझाईन. यार दिसतंय कसलं भारी आहे, लागणार कसं आहे माहिती नाही. मला कोथिंबीर खूप आवडते सो मी थोडीशी घातली. सो हे असं तुप्पा माझा रेडी झाला आहे. आता मी तो टेस्ट करते. दिसतंय तर ते तिकडच्या फोटोजमध्ये जसं दिसतं ना तसं डिट्टो दिसतं. डिट्टो हे बघा. चवीचा काय गॅरंटी नाही कारण पहिल्यांदा खाते मी. सो हे असं भारी लागतं. खायच्या बाबतीत मी आउटर शूट करायलाच विसरून घेते. असंच खात राहा आणि भटकत राहा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.